वेतन व भत्ते, वैद्यकीय बिल, थकीत वेतन अदा करण्याबाबत सर्व्हिस रेकॉर्ड्स अद्ययावत करण्याबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक 9 एप्रिल 2026। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर एकंदरीत वेतन भत्ते यासोबतच वैद्यकीय वेतन किंवा थकीत वेतन आणि सर्व्हिस रेकॉर्ड्स अद्ययावत करण्याबाबत एक परिपत्रक दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आलेला आहे। याबद्दलचीच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर बघूया की अद्ययावत करण्याबाबत कोणतं परिपत्रक दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे। तर शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड्स करण्याबाबत श्री पवन जोशी बिझनेस ॲनालिस्ट यांच्या प्रती दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन, वैद्यकीय बिल माहे 15 फेब्रुवारी 2026 पासून खाजगी अनुदानित शाळांमधील अदा करता येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे। तसेच ज्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे हे DDO 2 शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, सचिव यांच्यामार्फत रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असणार आहे। तसेच DDO 2 स्तरावरील लॉग इन मधून डिजिटल सेवा रेकॉर्ड्स या प्रणाली अंतर्गत अपलोड नाहीत अशा सूचना संचालनालयाचे दिनांक 22 जानेवारी 2026 नुसार देण्यात आलेल्या आहेत किंवा होत्या। दिनांक 8 एप्रिल 2026 रोजीच्या माननीय आयुक्त यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील निर्देशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता अथवा शालार्थ ID मान्यता आदेश तपासणी अधीक्षक ते विभागीय अध्यक्ष या स्तरावर अमान्य केलेले आहेत, तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे DDO 1 स्तरावर काम अद्याप पूर्ण झालेले नाहीत अशा कर्मचाऱ्यांची वेतन व भत्ते अदा करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे। तर एकंदरीत विविध प्रकारचे वेतन त्यासोबतच बिल यांच्या बाबतीत सर्व्हिस रेकॉर्ड्स अद्ययावत करण्याबाबत जे परिपत्रक निर्गमित करण्यात आलं होतं दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे। त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। 21 जून रोजी होणारी जी TET आहे म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा आहे, त्यासाठी आपण जर तयारी करत असाल तर अत्यंत महत्त्वाचे आणि हमखास येणाऱ्या प्रश्नांचे व्हिडिओज आपल्याला TETचे बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण TETसाठी आवश्यक असलेली माहिती गोळा करून एकंदरीत TETची तयारी करून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।